नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 1 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे स्वाध्याय 1.2 प्रश्न पहिला LXVDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा। विद्यार्थी मित्रांनो, रोमन संख्या आपल्याला माहीत असायला हव्या। त्यामध्ये आता या ठिकाणी काही गोष्टी आपण समजून घेऊयात। I बरोबर 1, त्यानंतर V बरोबर 5, X बरोबर 10, त्यानंतर L बरोबर 50, C बरोबर 100, त्यानंतर D बरोबर 500 आणि M बरोबर 1000 एवढ्या रोमन संख्या आहेत। आता आपल्याला यांचा उतरता क्रम लावायचा आहे। मग उतरता क्रम जर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर सगळ्यात मोठी संख्या M म्हणजे 1000 आहे। उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं। तर सगळ्यात मोठी संख्या 1000 आहे। मग आता सगळ्यात मोठी संख्या सुरुवातीला आपल्याला कुठे दिसते? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते। म्हणजे सुरुवातीला आपल्याला M दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। मग या ठिकाणी आपण बाकीचे सगळे जे लेटर आहेत ते या ठिकाणी आपण चेक करणार। मग या ठिकाणी बघा, M बरोबर 1000, त्यानंतर D बरोबर 500 बरोबर, C बरोबर 100, L बरोबर 50, X बरोबर 10 आणि V बरोबर 5। मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे, कारण की या सगळ्या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने दिसत आहेत, म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे। म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न दुसरा, VI मायनस IV। मित्रांनो, VI म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं तर 6 आणि वजा IV म्हणजे 4। आता ही रोमन संख्या चिन्ह आहेत मित्रांनो। 6 मधनं 4 गेले तर या ठिकाणी 2 राहतात आणि 2 साठी आपण कुठलं रोमन संख्या चिन्ह वापरतो? तर I म्हणजे 2। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा, सरळ रूप द्या। M/D गुणिले C। मित्रांनो, M म्हणजे रोमन संख्या चिन्हात ज्याला आपण 1000 म्हणतो। मग 1000 भागिले D म्हणजे 500 आणि गुणिले C म्हणजे 100। आता या ठिकाणी हे आपल्याला गणित सोडवायचं आहे। मग आता 1000 भागिले आपण जर या ठिकाणी 500 केला तर या ठिकाणी भागाकार किती येईल? तर भागाकार येईल 500 दुणे 1000 म्हणजे या ठिकाणी 2 आणि 2 गुणिले 100, 100 दुणे 200 आणि 200 म्हणजे हे रोमन संख्या चिन्हात आपण कसं लिहिणार? तर रोमन संख्या चिन्हात C म्हणजे 100 आणि Cच्या समोर आणखीन एक वेळेला C लिहिला म्हणजे या ठिकाणी हे झाले 200। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न चौथा, IX प्लस XI बरोबर किती? मित्रांनो, IX म्हणजे रोमन संख्या चिन्हात ज्याला आपण IX म्हणजे 9, कारण की Xच्या अलीकडे 1 लिहिला म्हणजे X मधून 1 हा वजा होतो। X म्हणजे 10, 10तून 1 वजा केला या ठिकाणी 9 आणि त्यानंतर आहे XI। X म्हणजे 10 आणि 10च्या उजव्या बाजूला जर आपण I लिहिला तर त्या ठिकाणी ते किती होतात? 11 होतात, म्हणजे 11 आणि 9 अधिक 11 या ठिकाणी होतात 20। 20 हे आपण रोमन संख्या चिन्हात कसं लिहिणार? तर या ठिकाणी 20 म्हणजे XX आणि असं उत्तर कुठं आहे? तर हे उत्तर आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक XX। प्रश्न पाचवा, आता घड्याळात 8:45 वाजले आहेत। 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? मित्रांनो, आता घड्याळात 8:45 वाजले आहे। 8:45 वाजले म्हणजे 8:45 बघा, 8:45 म्हणजे 8:45 म्हणजे आपला तास काटा 8 आणि 9च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा असेल 9 वरती। 45 मिनिट म्हणजे मिनिट काटा 9 वर असेल आणि 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? मित्रांनो,
आता 8:45 वाजता मिनिट काटा 9 वर असेल आणि 10 मिनिटानंतर, मग आता 10 मिनिटानंतर 9 नंतर 5 मिनिट झाले म्हणजे तो काटा 10 वर गेला, आणखी 5 मिनिट झाले म्हणजे तो काटा 11 वरती गेला. म्हणजे 8:45 नंतर 10 मिनिटांनी मिनिट काटा हा 11 वर असेल. मग 11 म्हणजे रोमन संख्या चिन्हात एक्स आणि आय म्हणजे 11. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा, सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? मित्रांनो, एक सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये जी आसन क्रमांक आहेत ते XXVII पासून सुरू होतात, तर LXVI पर्यंत एवढे आसन आहेत, एवढ्या बसण्याच्या जागा आहेत. तर एकूण आसने किती आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं XXVII म्हणजे या ठिकाणी XX म्हणजे 20 आणि V म्हणजे 5 आणि 5 आणि 2 7 म्हणजे 7, 20 आणि 7 या ठिकाणी 27 पासून कुठपर्यंत आसन आहेत? तर LXVI, L म्हणजे 50, X म्हणजे 10, 50 आणि 10 60, त्याच्यासमोर 5 आणि 1 5, V म्हणजे 5, I म्हणजे 1 5 आणि 1 6 म्हणजे 50 आणि 10 60, 60 आणि 5 65 म्हणजे LXVI म्हणजे 65. 27 पासून 65 पर्यंत एवढे आसने आहेत. तर एकूण किती आसन आहेत? तर हे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो काउंट करायचं आहे, मोजायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण बघूयात 27 पासून, तर 27, त्यानंतर 28, 29 आणि या ठिकाणी 30 म्हणजे या ठिकाणी किती झाले? 4. त्यानंतर 30 नंतर 31. आता या ठिकाणी बघा बरं का, 31 ते 40 पर्यंत झाले 10. त्यानंतर 40 नंतर या ठिकाणी 41 ते 50 पर्यंत 10. त्यानंतर पुन्हा 51 ते 60 पर्यंत 10 आणि आपल्याला जायचं आहे 65 पर्यंत. तर या ठिकाणी पुन्हा मित्रांनो, या ठिकाणी एक मिस्टेक आपल्या लक्षात आलेली नाही आहे. LXVI म्हणजे या ठिकाणी 50 आणि 10 60, 60 आणि 5 65 आणि 1 या ठिकाणी 66. आपल्याला 66 पर्यंत या ठिकाणी जायचं आहे. तर या ठिकाणी 60 पर्यंत पुन्हा 10 झाले आणि 61 पासून ते 66 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी होतात 6 आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10, हातचा आला या ठिकाणी 1 आणि 2 3 4 म्हणजे या ठिकाणी एकूण आसन व्यवस्था आहे 40. मित्रांनो, 40 उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 मध्ये, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7वा, पुढीलपैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? मित्रांनो, पट म्हणजे या ठिकाणी आपण गुणाकार करणार. 8ची 1 पट 8, 8ची दुप्पट 16 आणि 8ची तिप्पट म्हणजे 8 त्रिक थोडक्यात 24. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24. पट म्हणजे थोडक्यात त्या पाढ्यातील संख्या असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 8ची 3 पट आहे 24 आणि 24 अशी संख्या आपल्याला कोणत्या रोमन संख्या चिन्हामध्ये दिसते? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं 30, XXIV म्हणजे किती? या ठिकाणी 30 आणि या ठिकाणी हे 4 म्हणजे 34 होतात. हे उत्तर आपलं नाही आहे, आपल्याला उत्तर पाहिजे 24. त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी उत्तर नाही. हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 बघितला आपण, XX म्हणजे 20 आणि IV म्हणजे 4 24. मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24. 8ची 3 पट म्हणजे काय? 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 आणि 24 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. प्रश्न नंबर 8, रोमन संख्या चिन्हानुसार M - D भागिले L बरोबर किती?
मित्रांनो यम हे रोमन संख्या चिन्हात जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात येतील 1000, यम म्हणजे 1000 वजा डी म्हणजे 500 आणि भागिले यल म्हणजे मित्रांनो 50. तर आपल्याला सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी भागाकाराची ही क्रिया करावी लागेल. मग आता 500 भागिले जर आपण 50 केलं तर 50 10 500 म्हणजे या ठिकाणी 1000 वजा 50 10 500 म्हणजे 10 आणि 1000 मधून जर मित्रांनो 10 गेले तर या ठिकाणी उत्तर असेल 990. हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपल्याला उत्तर दिसते पर्याय क्रमांक 4 मध्ये. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9. रोमन संख्या चिन्हानुसार XVII प्लस IX वजा IV अधिक C बरोबर किती? मित्रांनो या ठिकाणी आपण XVII म्हणजे X म्हणजे 10, V म्हणजे 5, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 अधिक IX म्हणजे 9, 17 अधिक 9 वजा IV म्हणजे 4 आणि अधिक C म्हणजे मित्रांनो 100. आता ही थोडक्यात आपल्याला पदावली सोडायची आहे. सुरुवातीला आपण यांची बेरीज करूया. 17 आणि 9 म्हणजे 7 आणि 3 या ठिकाणी 20 आणि 6 26, 17 अधिक 9 म्हणजे झाले 26, 26 वजा 4 अधिक 100. पुन्हा पुढची आपण प्रक्रिया करणार. 26 मधनं या ठिकाणी मित्रांनो 4 गेले, खाली राहिले 22, 22 अधिक 100 या ठिकाणी 122. हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. आणि 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 122. प्रश्न नंबर 10. XXI वजा I बरोबर किती? मित्रांनो XXX म्हणजे 10 10 10. आपण XXX असं 3 वेळेला एकासमोर 1 लिहू शकतो म्हणजे 30 आणि त्यावर आपण I लिहिला म्हणजे किती झाले 30 आणि 1 या ठिकाणी 31 म्हणजे 31 वजा I म्हणजे 1, 31 मधून 1 गेला म्हणजे किती राहिले 30. मग आता 30 म्हणजे काय तर या ठिकाणी X आणि X असं उत्तर आपल्याला कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 XXX. प्रश्न नंबर 11. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? मित्रांनो देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये, देवनागरी म्हणजे मराठीमध्ये, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये आणि रोमन संख्या चिन्ह म्हणजे आपण जे थोडक्यात बघितलेलं आहे I बरोबर 1, V बरोबर 5, X बरोबर 10, L बरोबर 50, C बरोबर 100, D बरोबर 500 आणि M बरोबर 1000. हे रोमन संख्या चिन्ह आहेत. तर आपल्याला विचारलं आहे 2.5 लाख. मित्रांनो 2.5 लाख म्हणजे 2 लाख आणि त्यावर 50,000. 2.5 लाख म्हणजे 2,50,000. मग हे देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये कुठं लिहिले 2,50,000 आपल्याला मराठीमध्ये कुठं दिसत आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये बघितलं तर 2,25,000 हे उत्तर चुकीचं. या ठिकाणी 2,25,000 हे पण चुकीचं. त्यानंतर 2,75,000 हे पण चुकीचं आहे. तर योग्य उत्तर आहे 11व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 2,50,000. आणि मित्रांनो हे मराठीमध्ये लिहिलेले आहे म्हणजे देवनागरी लिपीत लिहिले म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12. 3,85,879 या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? मित्रांनो एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील हजाराच्या स्थानावरील, तर हजाराच्या स्थानावर कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक आणि हजार. हजाराच्या स्थानी आहेत मित्रांनो 5. हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? म्हणजे 5 हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे जे आपण इंग्रजीमध्ये 1 2 3 4 लिहितो ते, तर कसा लिहाल? तर 5 हे मराठीमध्ये दिलेले आहे आणि आपल्याला जे इंग्रजीमध्ये कसं लिहिलं जाईल ते विचारले. तर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 5 हे इंग्रजीमध्ये या पद्धतीनं लिहिले जातील. प्रश्न नंबर 13. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? मित्रांनो 7 अंकी सर्वात मोठी आणि सम, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठी संख्या जर लिहायची असेल तर मोठी संख्या 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी मोठी संख्या 9
म्हणजे मोठी संख्या लिहिताना नेहमी 9चा वापर केला जातो. आता ही 2 अंकी मोठी संख्या झाली, ही झाली 3 अंकी मोठी संख्या, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी आणि 7 अंकी. मित्रांनो, ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 अंकी सर्वात मोठी संख्या आपण लिहिलेली आहे. पण मित्रांनो, आपल्याला विचारलंय 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता समसंख्या जर म्हटलं तर समसंख्येची एक व्याख्या असते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आता या ठिकाणी 9 एकक स्थानी आपल्याला 9 दिसतोय. 9 हा विषम आहे, म्हणजे ही समसंख्या नाही आहे. मग 9च्या अगोदरची संख्या कोणती असेल तर 9च्या अगोदर किती आहेत तर 8 आहेत, म्हणजे शेवटी 8 असला पाहिजे. तर असा अंक आपल्याला मित्रांनो कुठं दिसतोय तर या ठिकाणी आपण बघितलं ही संख्या किती आहे तर 99,99,999 आणि या ठिकाणी 8 घेतला म्हणजे 99,99,998. अशी संख्या आपल्याला कुठे दिसते आहे तर 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, या ठिकाणी बघा 99,99,998 ही समसंख्या आहे, एकक स्थानी 8 आहे, म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी या व्यवसायातला 14वा प्रश्न आहे. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मित्रांनो, विद्यालयात एकूण विद्यार्थी शिकत आहेत 2,25,000 आणि हे 2,25,000 आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. तर आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये लिहायचे. थोडक्यात हे इंग्रजीमध्ये कोणत्या पर्यायामध्ये बरोबर लिहिलेलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मित्रांनो, या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आहे, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी व्यवसाय 1.2 संपलेला आहे. याच पद्धतीनं बाकी तुम्हाला रोज एक स्वाध्याय चॅनलवरती बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.